आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। पुढील 48 तासात मुंबई शहरासह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुंबईसह परिसरात काही ठिकाणी 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। डोंबिवली स्टेशन परिसरात पालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत फेरीवाले आणि शेडधारकांवर पालिकेचा हातोडा। राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून मरीना प्रकल्पाचं नियोजन पूर्ण। खासगी यॉट किंवा बोटी उभ्या करण्याचा तळभाऊचा धक्का किनारपट्टीपासून समुद्रात अर्ध्या किमीहून अधिक अंतरावर असणार। प्रकल्पाअंतर्गत 424 यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय। दुबईत भारतीयांच्या नावे 800 कोटींच्या 340 बेहिशेबी मालमत्ता असल्याचा प्राप्तिकर विभागाला सुगावा। मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्लीतील 4 एजंटवरील छापांमुळे माहिती समोर। मुंबईत 27 आणि 28 तारखेला छठपूजेसाठी 67 ठिकाणी नियोजन। 148 कृत्रिम विसर्जन तलाव, 403 ठिकाणी वस्त्रगृहासह जे आहे ते इतर सुविधांसाठी आता मुंबई पालिका सज्ज झाली। दिवाळीनंतर प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी चालक वाहकांची ब्रेथ अॅनालायझर तपासणी केली जाणार आहे। सर्व बस चालकांची प्रत्येक फेरीपूर्वी अल्कोहोल तपासणी करण्याचा महामंडळाचा निर्णय आहे। पुणे एसटी प्रशासनाने ही माहिती दिली आहे। पुणे पालिका प्रशासनाने एका दिवसात 4634 अनधिकृत फ्लेक्स हटवलेले आहेत। मात्र आयुक्तांचे कारवाईचे आदेश असतानाही आकाश चिन्ह विभागाकडून एकही दंडात्मक कारवाई नाही अशी माहिती मिळते। पुणे शहर आणि जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवली जाते। पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार आहे। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय आहे। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार आहे।